श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. जर तुमच्या घरात सतत भांडणं, कटकट, वादविवाद होत असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. घर म्हटलं की छोट्या मोठ्या गोष्टींवर मतभेद होतातच. पण काही घरात ही भांडणं एवढ्या टोकाला जातात की लोकांना असं वाटतं आता ह्या घरात राहावं नाही. कधी विचार केला आहे का? कारण लहान असतं पण वाद मोठा का होतो? एखाद्या छोट्याशा बोलण्यावरून घरात गोंधळ उडतो, वातावरण तापतं, सगळं नातं ताणलं जातं. यामागचं खरं कारण बऱ्याचदा पितृदोष असतं किंवा घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा. पण काळजी करू नका. आज मी तुम्हाला एक असा साधा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो रोज केल्याने तुमच्या घरातील ही नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होईल आणि घरात पुन्हा शांतता, प्रेम आणि आनंद येईल. हा उपाय अगदी सोपा आहे आणि तुमच्या घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंनीच करता येतो. चला तर पाहूया हा उपाय नेमका कसा करायचा. हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे. संध्याकाळी देवाला दिवा लावल्यानंतर घरातील सगळी दारं खिडक्या काही वेळासाठी उघड्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं रांगोळीने काढायची. जर सकाळीच रांगोळी काढली असेल तर त्यावर थोडं हळदी कुंकू लावा. आता तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचे किंवा पितळ किंवा लोखंडाचंही चालेल. त्यामध्ये थोडेसे तांदूळ, 2 वड्या भीमसेनी कापराच्या. जर भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर सुद्धा चालू शकतो, पण शक्यतो भीमसेनी कापूर घ्या. थोडा गुगळ धूप, जर नसेल तर उदी वापरा, पण गुगळ धूप असेल तर उत्तम. काही कडुलिंबाची पाने, 2-4 पुरेशी आहेत. हे सर्व एका भांड्यामध्ये ठेवून त्याचा धूर म्हणजेच धुरी करायची आहे आणि हा धूर तुम्ही घरातल्या प्रत्येक खोलीत, प्रत्येक कोपऱ्यात फिरवायचा आहे, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून. या धुरामुळे तुमच्या घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा, दारिद्र्य, अलक्ष्मी आणि वाईट शक्ती पूर्णपणे नष्ट होतील. घरात एक वेगळं शांत आणि सुखद वातावरण निर्माण होईल. यानंतर काय करायचे पहा. हा धूर फिरवल्यानंतर ते भांडं मुख्य दरवाजाच्या आत ठेवायचं आहे. दरवाजाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला कुठेही ठेवू शकता. आता हात जोडून आरोग्य देवी, लक्ष्मी माता आणि संपदा देवी यांना प्रार्थना करा. माझ्या घरात आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी नांदो. आमच्या घरात कोणताही रोग, दुःख किंवा भांडण नको. माता, तू माझ्या घरात अखंड वास कर. ही प्रार्थना रोज मनापासून करा. हा उपाय किती दिवस करायचा? तर हा उपाय तुम्ही 1 महिना सातत्याने करा आणि पहा, एका महिन्यात तुमच्या घरातला बदल तुम्हाला स्पष्ट दिसेल. भांडणं कमी होतील, वातावरण हलकं आणि आनंदी बनेल. हा उपाय तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून भांडण, कटकट, वाईट शक्ती, पितृदोष सगळ्यांपासून तुम्हाला मुक्त करेल. हा उपाय 1 महिना तरी नक्की करून पहा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब म्हणजेच माझ्यासाठी स्वामींचं आशीर्वादाचं रूप आहे. जय जय स्वामी समर्थ.